जिल्हास्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर उद्बोधन कार्यशाळेचे उद्घाटन आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते बुधवारी उत्साहात पार पडले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड होते। माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या 2 दिवसीय कार्यशाळेत जिल्ह्यातील प्रयोगशाळा सहाय्यक व परिचय मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। यावेळी आमदार आसगावकर यांनी कार्यशाळेत शुभेच्छा देताना शासनाच्या धोरणांवर टीका केली। विविध कारणे देत मराठी शाळा बंद करण्याचा प्रयत्न होत आहे। शिक्षकांसह प्रयोगशाळा सहाय्यक व परिचारिकांचे वेतन थांबवण्याचा प्रकार गंभीर आहे। आपल्या हक्कासाठी संघर्ष आवश्यक असून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे ते म्हणाले। तसेच संघटनेच्या मागण्यांसाठी मंत्र्यांना वारंवार पत्र देऊनही 6 महिने उलटले तरी बैठक मिळालेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे। शिक्षक आमदार म्हणून तुमचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे। येत्या पावसाळी अधिवेशनात हे प्रश्न ठामपणे मांडून न्याय मिळवून देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमात शिक्षण उपसंचालक बालाजी यरमुनवाडा, उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले, वेतन पथक अधीक्षक उदय सरनाईक, प्राचार्य विकास पाटील, कोजिमाशीचे संचालक श्रीकांत कदम, महासंघाचे अध्यक्ष जगदीश शिर्के, सचिव अशोक आरेकर, कार्याध्यक्ष संतोष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।